सीईटी सेलच्या पोर्टलवरती देखील 2 नोटीस आलेल्या आहेत. बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी एकच गोष्टीची आतुरतेने वाट बघतायत, ते म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग कधीपासून सुरू होणार. तर यासाठी सीईटी सेलने काय केलेलं आहे, पोर्टलवरती 2 नोटीस दिलेला आहे बघा. ओके, ह्या नोटीसची सविस्तर ज्या पीडीएफ असणार आहे तुम्हाला आपल्या ग्रुपवरती देणार आहे. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली, व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचंय. नोटीस मध्ये काय दिले, पहिली जी नोटीस नंबर 1 आहे पीडब्ल्यूडी. ओके, इलिजिबिलिटी सर्टिफिकेट अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्स ऍडमिशन 2026-27 जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी नोटीस आहे. याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती देणार आहे. त्यासोबत जी नोटीस नंबर 2 आहे यामध्ये काय सांगितलंय, ऍडमिशन टू हेल्थ सायन्स अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी थोडक्यात आपली प्रोसेस कधीपासून सुरू होणार. ओके, आणि या प्रोसेससाठी कोणकोणते व्हॅलिड डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवावे लागतील हे सीईटी सेलने देखील या ठिकाणी सांगितलं आहे. नोटीसला जरा ओपन करत घेतला आपण तर यामध्ये सविस्तरपणे सांगितलंय. ओके, थोडं स्क्रोल करत गेलो तर बघा 4/8/2026 ला आलेली नोटीस आहे. ओके, सूचना क्रमांक 2 आहे बघा, नीट यूजी 2026 साठी. ओके, महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया अर्थात सीईटी सेल मार्फत काय आलेली ही नोटीस आलेली आहे. नोटीस मध्ये सांगितलंय बघा, शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार असून सर्व उमेदवारांनी प्रवेशासाठी सोबतच्या यादीनुसार आवश्यक सर्व डॉक्युमेंट जे ते रेडी ठेवायची. ओके, यांनी एक जे डॉक्युमेंटची पीडीएफ आपल्याला या ठिकाणी दिली, जी डॉक्युमेंटची यादी, त्या यादीनुसार आपल्याला सगळे डॉक्युमेंट सविस्तरपणे चालू ठेवायचे. मग प्रवेश प्रक्रिया यांनी काय सांगितलं, ही लवकरच सुरू होईल, पण याचं एक अधिकृत नोटिफिकेशन एमसीसीच्या पोर्टलवरती यांनी दिलं होतं. ओके, जसं की आपण या ठिकाणी आलो. ओके, जर आपण या ठिकाणी जर आलो न्यू टॅब वरती, या ठिकाणी जर आपण एमसीसी सर्च करतो अर्थात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी. ओके, थोडं स्क्रोल करत घेतलंय खाली, यूजी मेडिकल मध्ये जर आलो थोडं स्क्रोल करत जर आपण खाली घेतलं तर हे बघा ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचं यामध्ये यांनी काय दिलेलं आहे, अधिकृत नोटिफिकेशन दिलेलं आहे. यामध्ये स्टेट काउन्सिलिंग 13 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये सीईटी सेल वरती काय करण्यात येणार आहे, राबवण्यात येणार आहे. तर सगळ्यांनी रेडी राहायचंय. आपली जी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी जे राऊंड आहे हे 13 तारखेपासून सुरू होणार आणि ऑल इंडिया कोटामधून एमसीसीचा 4 तारखेपासून सुरू झालेले 17 ऑगस्ट पर्यंत काय असणार आहे, रजिस्ट्रेशन असणार आहे. ऑल इंडिया कोटा फक्त एमबीबीएस, बीडीएस साठी सुरू झालेला आहे. बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी कुठलाच ऑल इंडिया कोटा देखील अजून सुरू झालेला नाही. ओके, त्यानंतर जर आपण नोटीस मध्ये आलो. ओके, बघा नोटीस मध्ये जर आपण खाली स्क्रोल करत घेतलं तर यांनी एक सविस्तर कागदांची यादी देखील आपल्याला, हे जे आवश्यक कागदपत्र असणार आहे यांची सविस्तर यादी दिलेली आहे. यामध्ये सर्वात पहिला जो डॉक्युमेंट आहे नीट यूजी 2026 परीक्षा प्रवेश पत्र, म्हणजे थोडक्यात तुमचा ऍडमिट कार्ड. ओके, थोडं वरती घेऊया आपण, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला यामध्ये यांनी सविस्तर सांगितलंय बघा. तर यांनी यामध्ये सगळ्यात पहिला जो डॉक्युमेंट नीट यूजी ऍडमिट कार्ड. ओके, सेकंड तुम्हाला लागणार आहे नीट यूजी 2026 चा स्कोर कार्ड. तिसरं एसएससी 10वी मार्कशीट. त्यानंतर चौथी 12वी मार्कशीट. पाचवा डॉक्युमेंट असणार आहे नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट. सहावं डॉक्युमेंट असणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट. सातवा डॉक्युमेंट असणार आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर आठवा डॉक्युमेंट असणार आहे लिव्हिंग सर्टिफिकेट अर्थात तुमची टीसी. ओके, त्यानंतर 9वा जो डॉक्युमेंट असणार आहे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे. जर तुमची कॅटेगरी असेल एससी, एसटी, व्हीजेडीटी, एनटीए, एनटीपी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, ओबीसी किंवा एससीबीसी, तर यासाठी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमची रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. एससी, एसटी, व्हीजेडीटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, ओबीसी, एसबीसी जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियरचा जो सर्टिफिकेट आहे व्हीजे, डीटी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, ओबीसी, एससीबीसी, ओके, एसबीसी या कॅटेगरीसाठी हा डॉक्युमेंट लागतो. त्यानंतर जर तुमची ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर त्यासाठी तुम्हाला स्टेटचे काउन्सिलिंग करायचे असेल तर महाराष्ट्र स्टेटचं फॉर्मेट लागणार आहे. आणि जर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातून जायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्मेट लागणार आहे. ओके ओके, या ठिकाणी जर महाराष्ट्र राज्याची जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो फॉर्मेट या ठिकाणी एक्सेप्ट केला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला जो सर्टिफिकेट आहे ऍज पर महाराष्ट्र स्टेट फॉर्मेट लागणार आहे ओनली. ओके, त्यानंतर जर तुम्ही ऑर्फन असाल, थोडक्यात जर अनाथ असाल तर तुम्हाला त्याचं काय लागणार आहे, सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल, थोडक्यात अपंग, ओके, किंवा दिव्यांग जर कॅन्डिडेट असाल
तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार, त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमच्या फॅमिलीमधून कोणी जर डिफेन्स मध्ये असाल आणि जर तुम्ही डिफेन्स कोटाला जर बिलॉंग करत असाल तर डिफेन्सचं देखील तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. जर तुम्ही हिली एरियामध्ये येत असाल तर तुम्ही हिली एरियाचं सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. हे बघा पॅरेंट डोंगरी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके. त्यानंतर बघा महाराष्ट्र ते कर्नाटका बॉर्डर थोडक्यात MKB मध्ये जर येत असेल तर तुम्हाला त्यांचं काय लागणार, या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार. हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे. याची सविस्तर जी PDF आहे मी आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे. सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. त्याच्यावर मेन्शन असतं का तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमध्ये, जसं की जैन, मुस्लिम, ओके, ख्रिश्चन मायनॉरिटी, हे मेन्शन असलं पाहिजे. ओके. आणि तुमची मदर टंग पण त्याच्यामध्ये मेन्शन असते, तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील समजा. त्यानंतर बघा यांनी 19 डॉक्युमेंट दिले, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट हे तुम्हाला लागणार आहे. ओके. तर हे सगळे डॉक्युमेंट सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईट वरती त्यांनी याची एक सविस्तर यादी दिलेली आहे, जे थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केले. ओके. जे काही नवीन लेटेस्ट असतील आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सगळे जे अपडेट ते शेअर करणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.